विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी सचिन गारोडकर ई स्टडी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, पॅट अंतर्गत घेतले जाणारे मराठी, इंग्रजी आणि गणित या तीन विषयामधील पेपर हे शासनामार्फत संपूर्ण राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये एकाच वेळी आणि एकाच दिवशी घेतली जाणार आहे। त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं असेल ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज आपण सुरुवातीला इयत्ता 5वी गणित मराठी माध्यमाचा पेपर मागील वर्षी कसा होता आणि चालू वर्षी कशा पद्धतीने प्रश्न येतील हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण ई स्टडी या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, समोरचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या प्रश्नपत्रिकेची लिंक पीडीएफच्या स्वरूपामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण त्या ठिकाणी डाउनलोड करून ही प्रश्नपत्रिका सर्वांसाठी वापरायची आहे। पहा, इयत्ता 5वी गणित, माध्यम आहे मराठी, गुण आहेत 50 आणि त्यामध्ये 10 गुण हे तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी असणार आहेत आणि 40 गुण हे लेखी पेपरसाठी असणार आहेत। तर आपण आता प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेऊया। पहा, या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न असणार आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 9 असे एकूण 50 गुणांचे प्रश्न असणार आहेत। प्रश्न पहिला आणि दुसरा हा तोंडी आणि प्रात्यक्षिकसाठी असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 3 पासून प्रत्यक्ष आपणाला लेखी चाचणी सोडवायची आहे। आता सुरुवातीला आपण आता लेखी चाचणी सोडून घेणार आहोत। प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडव आणि एकूण गुण आहेत 8। त्यामध्ये अ आकडा पहा, आकृती दिलेली संगणकाची आणि त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी अंकामध्ये दिलेली आहे, ती अक्षरात लिहायची आहे। पहा, अंकात दिलेली किंमत आहे 75,380, ते आपण खाली अक्षरामध्ये लिहायचे आहे 75,380। या पद्धतीने एक गुणाचा हा प्रश्न आहे। दिलेली संख्या आपल्याला अंकातून अक्षरामध्ये लिहिता आली पाहिजे। त्यानंतर ब आकडा पाहूया, धनादेशावरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही। एक गुणाचा प्रश्न आहे। धनादेश म्हणजे आपल्याला बँकेचा जो चेक असतो त्या चेकवरची जी रक्कम आहे ती आपल्याला अक्षरामध्ये दिलेली आहे। पहा, 45,510, ते आपल्याला अंकामध्ये चौकटीत लिहायचे। पहा, 45,510 रुपये या पद्धतीने। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, क आकडा पहा, 72,945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही असा पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिही। पहा, आपल्याला संख्या दिलेली आहे 72,945 आणि त्या संख्येचं विस्तारित रूप न दाखवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। पहिला पर्याय आपल्याला आता सर्वच पर्याय पडताळून पाहावे लागतील। पहिला या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, ते 4ही पर्याय पडताळून पाहावे लागतील। पहिला पर्याय पहा, 2,000 अधिक 70,000 अधिक 40 अधिक 5 अधिक 900। पहा, या ठिकाणी मोठं स्थान असलेली जी संख्या आहे 70,000, त्यामुळे त्यातला आपण 7 सुरुवातीला घ्यायचा आहे। त्याच्यापेक्षा लहान आहे 2,000, त्यातला 2 घ्यायचा आहे। हजार स्थानचा आहे, शतक स्थानचा अंक आहे 9, दशक स्थानचा 4 आणि एकक स्थानचा 5। तर 72,945 हा पर्याय दाखवत आहे। दुसरा पर्याय पहा आपण, 70,000 7, 2,000 2, 900 9, 40 4 आणि 5 5। तर ही सुद्धा पर्याय बरोबर आहे। पहा, या ठिकाणी 70,000 मधील 7, 2,000 2, या ठिकाणी 90 ही 2 अंकी संख्या आहे, दशक स्थानचा अंक आहे,
400 मधला 4 शतक स्थानचा आणि दशक स्थानचा 9 आणि एकक स्थानचा 5, तर या ठिकाणी 72,945 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 72,945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही. या ठिकाणी चौकटीमध्ये पर्याय क्रमांक 3 असं उत्तर लिहायचं आहे. खालचा पर्याय सुद्धा पर्याय दर्शवत आहे. 70,000 7, 2,000 2, 900 9, 40 4 आणि 5, 72,945 या पद्धतीने काळजीपूर्वक पर्याय पाहून निवडायचा आहे. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1 3 मधील ड पहा, बेरीज कर. 1 गुणासाठी प्रश्न आहे. काळजीपूर्वक बेरीज करायची आहे. 9 अधिक 5 14, चाला 1, 2 आणि 3 आणि 1 4, 9 7 16, चाला 1, 3 आणि 1 4, 84 4, 44,644 ही आपली बेरीज आलेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया आता वजाबाकी कर. हा सुद्धा 1 गुणाचा प्रश्न आहे. पहा 45,528 वजा 8,796. वजाबाकी करताना सुद्धा काळजीपूर्वक करायचे. 8 मधून 6 गेले, राहिले 2, 2 मधून 9 जात नाही, या ठिकाणी घेतले 12, तर राहिले 4, 12तून 9 गेले, राहिले 3, 4 मधून 7 जात नाहीत, पुन्हा इकडून हातचा घातला, इथे झाले 14, 14तून 7 गेले 7, 4 मधून 8 जात नाहीत, पुन्हा इकडे 4 कडून हातचा घेतला, इथे झाले 3, इथे झाले 14, 14तून 8 गेले, राहिले 6 आणि 3 अशी 3. आपलं उत्तर आलेलं आहे 36,732. या पद्धतीने काळजीपूर्वक वजाबाकी करायची आहे 1 गुणासाठी हा प्रश्न. विद्यार्थ्यांच्या क्षमता या प्रश्नांच्या माध्यमातून पडताळल्या जातात, त्यामुळे काळजीपूर्वक या प्रश्नांची उत्तरं निवडायची आहेत. त्यानंतर आकडा पहा, गुणाकार कर. 567 गुणिले 13. या ठिकाणी आपल्याला 567 या संख्येला 13 ने गुणायचं आहे. 7 21 हातच्याले 2, 6 18 अधिक 2 20 हातच्याले 2, 5 15 अधिक 2 17. आता या ठिकाणी दशक स्थानी 1 आहे, त्यामुळे आपल्याला 1 0 मांडून ठेवायचा आहे आणि 1 ने गुणायचं आहे. 1 7 7, 1 6 आणि 5 1 5 यांची जर बेरीज केली आपल्याला तर उत्तर मिळून जाईल 73,071. पर्याय या ठिकाणी गुणाकार आलेला आहे. त्यानंतर ग आकडा पहा, भागाकार कर. 14 ने आपल्याला 8,750 ला भागायचं आहे. पहा 14 ने जर आपण 8,750 ला भागलं तर आपल्याला उत्तर मिळून जाईल. पहा 14च्या पाड्यामध्ये 8 ने 0चा भाग दिला, 14 0 0, बाकी राहिले 8, वरचे 7 खाली घेतले. आता 14च्या पाड्यामध्ये 87 नाहीत, तर 14 सक 84. 14च्या पाड्यात 6 नंबरला 84 आहेत. 14चा पाडा येणे गरजेचं आहे, नसेल तर तुम्हाला पाडा तयार करून हा भाग द्यावा लागेल. या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर 7 मधून 4 गेले, 3 राहिले, 8 8 0, वरचे 5 खाली आणले. आता या ठिकाणी 35 राहिलेले आहेत. आता 7 14च्या पाड्यामध्ये 14 2 28, 14 3 42, 35 पेक्षा 42 मध्ये त्यामुळे आपल्याला 2चा भाग द्यावा लागेल. 14 2 28, 35 मधून 28 गेले, राहिले 7 आणि वरच्या 0 खाली आणला, इथं 70 झाले. तर 14च्या पाड्यामध्ये 5 नंबरला 70 आहेत, 14 5 70, बाकी राहिली 0. आपला जो भागाकार आलेला आहे तो आहे 625. या पद्धतीने काळजीपूर्वक भागाकार करायचा आहे. पाडा तयार करून किंवा गुणाकार करून तुम्ही पाडा बनवू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेली उदाहरणे सोडव. एकूण गुण आहेत 6. आकडा पहा, एका चौरस मीटरला ₹50 याप्रमाणे 7 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद भिंत रंगवण्यासाठी किती खर्च येईल? खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती दिलेली आहे. पहा या ठिकाणी खर्च किती येईल यासाठी आपल्याला भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि भिंत ही चौरस
आयताकाराचे आहे, कारण या ठिकाणी लांबी आणि रुंदी दिलेली आहे. मग भिंतीचं क्षेत्रफळ काढण्यासाठीच आपल्याला आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र वापरावं लागेल, लांबी गुणिले रुंदी. तर लांबी या ठिकाणी आपल्याला 7 दिलेली आहे, ते ऑलरेडी या ठिकाणी टाकलेली आहे. फक्त आपल्याला रुंदी टाकायची आहे, 5 रुंदी आहे 5 मीटर, आणि हा गुणाकार केला 7 5 35. तर भिंतीचं क्षेत्रफळ जे आहे 35 चौरस मीटर आलेलं आहे. आणि आपल्याला भिंत रंगवण्यासाठी येणारा जो खर्च आहे तो आपल्याला एका चौरस मीटरचा 50 रुपये आहे. आणि भिंतीचं क्षेत्रफळ आपलं आलेलं आहे 35. या ठिकाणी 35 टाकलेला आहे. भिंत रंगवण्यासाठी येणारा खर्च जो आहे 50 गुणिले 35 करायचा आहे. 50 ने आपण 35 ला गुणलं. आता शून्य जो या ठिकाणी मांडून घेऊया. 5 ने 5 5 5 25, हातचे आले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17. तर रुपये आलेला आहे 1750 रुपये. हा खर्च भिंत रंगवण्याचा आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. उद्याच्या परीक्षेमध्ये जर या ठिकाणी असाच प्रश्न येऊ शकतो आकडे बदलून, त्यामुळे प्रश्नांचा सराव तुम्ही काळजीपूर्वक करायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब आकडा. एक धावपटू 120 मीटर परिमिती असलेल्या, परिमिती आपल्याला दिलेली आहे 120 मीटर, क्रीडांगणाभोवती दररोज 6 फेऱ्या मारते. धावपटू 120 मीटर परिमिती आहे. आणि परिमिती म्हणजे काय, ते मैदान एक तर चौरस असेल किंवा आयत असेल. तर या पूर्ण मैदानाची लांबी जी आहे ती 120 मीटर आहे, म्हणजे त्याची परिमिती आहे. आणि दररोज 6 फेऱ्या मारतात, तर ती दररोज किती मीटर अंतर धावते. तर एका फेरीमध्ये 120 मीटर, मग 6 फेऱ्यामध्ये कापलेलं अंतर जे आहे 6 गुणिले एका फेरीतलं अंतर 120, आणि हा गुणाकार केला 12 72 आणि 1 0. तर 720 मीटर हे 6 फेऱ्यामध्ये धावलेलं अंतर आहे किंवा कापलेलं अंतर आहे. या पद्धतीने पुढील प्रश्न पाहूया. क आकडा पहा. आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा. पहा, या ठिकाणी आपल्याला एक चौरस जो आहे तो दिलेला आहे 1 चौरस सेंटीमीटर. पहा, ही जी आकृती आहे त्या आकृतीतले जर आपण पूर्ण चौरस मोजले, पहा चौरस मोजण्यासाठी आपण काय करू, त्याला आपण सरळ रेषा ओढून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल किती चौरस आहे. 1 चौरस म्हणजे आपल्या लक्षात येईल 1 चौरस म्हणजे 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ भाग. पहा, या ठिकाणी एकूण किती, पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. म्हणजे या ठिकाणी आकृतीचं क्षेत्रफळ जे आहे 14 गुणिले एका आकृतीचं 1 चौरस सेंटीमीटर, म्हणजेच 14 चौरस सेंटीमीटर. आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ जे आहे 14 चौरस सेंटीमीटर. 2 गुणाचा प्रश्न. काळजीपूर्वक चौरस मोजून चौकटीमध्ये नोंदवायचे आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. संख्या आणि संख्यांचे विभाजक यावर आधारलेला प्रश्न आहे. खाली दिलेली उदाहरणे सोडव. एकूण गुण आहेत 6. आकडा पाहूया. पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल कर. आता मूळ संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर, आणि मूळ संख्या आपल्याला ओळखण्यासाठी मूळ संख्याला फक्त 2च विभाजक असतात, ते म्हणजे 1 आणि तीच संख्या, म्हणजे इतर कुठल्याच संख्येने त्यांना भाग जात नाही. तर आपल्याला 51 ते 60 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत, आणि 51 ते 60 मध्ये फक्त 2च संख्या अशा आहेत की त्या मूळ आहेत. पहिली संख्या आहे 53 आणि दुसरी संख्या आहे 59. या 2 संख्यांना गोल केल्यानंतर आपल्याला पूर्ण गुण मिळतील. त्यानंतर आकडा पाहूया. 60 या संख्येचे विभाजक असणाऱ्या संख्यांभोवती गोल कर. 60 या संख्येचे विभाजक म्हणजे त्या संख्येने 60 ला भाग गेला पाहिजे. 21 ही संख्या 60 ने विभाज्य नाही आहे. 60 ला 60 ने भाग जातो. त्यामुळे पहिली संख्या असेल 60. 17 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे ही होणार नाही. 15च्या पाड्यामध्ये 60 आहेत. 15 चौक 60 म्हणजे 60चा विभाजक 15 आहे. तर हे 2च गोल आहेत, 60 आणि 15. याच गोल केल्यानंतर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यानंतर आकडा पहा. पुढील संख्यांपैकी संयुक्त संख्याभोवती गोल कर. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ नसलेल्या संख्या, म्हणजे ज्या संख्या मूळ आहेत त्या सोडून संयुक्त.
या ठिकाणी पहिली 17 ही संख्या मूळ आहे, 19 ही मूळ आहे आणि संयुक्त म्हणजे त्याचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. मग पहिली संयुक्त संख्या आहे 20, 23 ही मूळ आहे आणि 24 या 2 संख्या आहेत. फक्त 20 आणि 24 या संयुक्त संख्या आहेत, कॉम्पोजिट नंबर. या पद्धतीने तुम्ही 6 पैकी 6 गुण घेऊ शकता. प्रश्न आता पुढचा पाहूया. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, प्रश्न क्रमांक 6 पहा. खाली दिलेली उदाहरणे सोडव आणि एकूण गुण आहेत 6. त्यामध्ये पहिला आकडा पाहूया. किराणा दुकानातून पुढील सामान खरेदी केले तर दुकानदारास किती रुपये द्यावे लागतील? हा 2 गुणांचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी किराणा दुकानाची पावती आहे, बिल क्रमांक आपल्याला दिलेला नाही, तो आपण काही टाकू शकतो आणि तारीख, ज्या तारखेचं बिल आपल्याला बनवायचंय, समजा आजची जी तारीख आहे या ठिकाणी 22/3/2025. त्यानंतर पहा क्रमांक, तपशील, दर प्रति किलोग्रामचा दिलेला आहे आणि आपलं वजन किती आहे ते आणि एकूण किंमत. पहा पहिली वस्तू आहे साखर. साखरेचा प्रति किलोचा दर आहे 31 रुपये आणि खरेदी पहा 1/2. तर 1/2 म्हणजे अर्धा किलो आहे. अर्धा किलोची किंमत आपल्याला काढावी लागेल. या ठिकाणी 31 किलो आपल्याला दिलेला आहे, म्हणजे 31 रुपये प्रति किलो. आता आपण 1 रुपया बाजूला ठेवूया. 30 रुपयाचे अर्धा केले तर 15 होतात आणि 1 रुपयाचा अर्धा केला तर 50 पैसे, म्हणजे आपली किंमत आलेली आहे 15 रुपये 50 पैसे. दुसरी वस्तू आहे तांदूळ आणि दर आहे 42 रुपये प्रति किलो आणि वजन आहे 1 किलो, म्हणजे या ठिकाणी 42 जसेच्या तसे. आता यांची जर बेरीज केली आपण, ती खाली मांडल्यानंतर आपल्याला एकूण रुपये किती झालेला आहे ते लक्षात येतील. ही जर बेरीज केली पहा 50 पैसे जसेच्या तसे आणि 15 आणि 42 यांची जर बेरीज केली तर ती येते 57. तर 57 रुपये 50 पैसे आपलं बिल आलेलं आहे, म्हणजे दुकानदारास एकूण 57 रुपये 50 पैसे द्यावे लागतील. या पद्धतीने 2 गुणाचा हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आकडा बा. एका पेन्सिलची किंमत 3.25 रुपये आणि एका पेनची किंमत 15.25 रुपये आहे, तर त्यांची एकूण किंमत किती होईल? आपल्याला बेरीज करावी लागेल. पेन्सिलची किंमत आपल्याला दिलेली आहे. पेन्सिलची किंमत 3.25 रुपये आहे. 1.25 म्हणजे पावभाग जास्त आहे. 3.25 याचा अर्थ 3 रुपये 25 पैसे या ठिकाणी. त्यानंतर एका पेनची किंमत दिलेली आहे. आता पेनची किंमत जी आहे ते आपल्याला दिलेले 15.25 रुपये. पावणे हा शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ पावभाग कमी आहे. 15 रुपयाला पावभाग कमी म्हणजे 14 रुपये 75 पैसे. आता यांची जर आपण बेरीज केली तर पहा 75 पैसे आणि 25 पैसे त्यातील 1 रुपया या ठिकाणी आजचा आलेला आहे. तर उत्तर येईल पहा 18. उत्तर आलेलं आहे 18. तर त्याची एकूण किंमत असेल 18 रुपये. या पद्धतीने हा प्रश्न काळजीपूर्वक सोडायचा आहे. आकडा पहा. 2.72 मीटर उंच असलेले झाड 1 वर्षानंतर 4.67 मीटर उंच झाले तर झाडाची उंची किती मीटरने वाढली? 1 वर्षानंतर 4.67 मीटर उंच झालेला आहे आणि सुरुवातीची जी उंची होती 2.72 यांची वजाबाकी करावी लागेल आपल्याला. तर उंचीमध्ये किती वाढ झाली तर लक्षात येईल. 6 मधून 7 जात नाहीत, आपल्याला हातचा घ्यावा लागेल. या ठिकाणी झाले 16, या ठिकाणी 3. 16तनं 7 गेले, राहिले 9. 3 मधून 2 गेला, राहिला 1. 1.95 मीटर म्हणजे झाडाची जी उंची आहे ती 1.95 मीटरने वाढलेली आहे. या ठिकाणी असं वाक्यामध्ये लिहून 2 पैकी 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेले प्रश्न सोडव. एकूण गुण आहेत 6. त्यामध्ये आकडा पाहूया. राधिकाने जानेवारी महिन्यात
16 ग्रॅम आणि 450 मिलीग्राम आणि डिसेंबर महिन्यात 24 ग्रॅम 790 मिलीग्राम सोने खरेदी केले तर तिने एकूण किती वजनाचे सोने खरेदी केलेले आहे? पहा, दोन आपल्याला मापन दिलेले आहेत वजनाची, त्यांची आपल्याला एकूण बेरीज करावी लागणार आहे. त्यासाठी उत्तर काढताना व्यवस्थित तक्ता आखून घ्यायचा आहे. तक्त्याचे दोन भाग करायचे. पहिल्या भागामध्ये आपल्याला ग्रॅम दिलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मिलीग्राम आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये ग्रॅम आणि दुसऱ्या भागामध्ये मिलीग्राम अशी मांडणी करून घ्यायची. आता या ठिकाणी जानेवारी महिन्यातली खरेदी आहे 16 ग्रॅम आणि 450 मिलीग्राम. आता डिसेंबर महिन्यातली खरेदी पहा 24 ग्रॅम आणि 790 मिलीग्राम. यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. पहा, या ठिकाणी आपल्याला दोन भाग करावे लागतील, कारण हे जे उत्तर आहे ते 1000च्या पुढे जाणार आहे. आता बेरीज करताना मिलीग्रामची बेरीज ही स्वतंत्र करायची आहे. पहा, 0 9 5 14 चला 1 7 4 13 आणि 1 14. उत्तर आलेलं आहे 1440. सॉरी 7 5 12 1240. आणि ग्रॅमची बेरीज केली 6 4 10 चला 1 ते आलेले आहे 40. तर पहा, मिलीग्राम जे आहेत 1000 पेक्षा जास्त आलेले आहेत. 1240 मिलीग्राम हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, त्या मिलीग्रामचं रूपांतर पुन्हा ग्रॅम आणि मिलीग्राम मध्ये 1000 मिलीग्रामचा 1 ग्रॅम होत असतो. मग उत्तर येईल त्याचं 1 ग्रॅम आणि 240 मिलीग्राम. आता जे 1 आहे ते आपल्याला ग्रॅम मध्ये द्यावे लागतील. 1 हे काढून ग्रॅम मध्ये दिल्यानंतर या ठिकाणी अधिक केल्यानंतर 41 ग्रॅम येईल आणि मिलीग्राम मध्ये शिल्लक राहतील 240 ग्रॅम. तर तिने एकूण किती वजनाचे सोने खरेदी केलेले आहे? तर 41 ग्रॅम आणि 240 मिलीग्राम या पद्धतीने बेरीज करून अक्षरामध्ये लिहायचं आहे. तिने एकूण 41 ग्रॅम आणि 240 मिलीग्राम वजनाचे सोने खरेदी केले. त्यानंतर मापनावर आधारलेला एक पुढचा प्रश्न पाहूया. बाकडा, एका शाळेतील पाण्याच्या टाकीत 927 लिटर 500 मिलीलिटर पाणी होते. शाळा सुटताना पाण्याच्या टाकीत 229 लिटर आणि 700 मिलीलिटर पाणी शिल्लक राहिले तर किती पाणी वापरण्यात आले? पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. हा सुद्धा प्रश्न तक्ता आखून व्यवस्थित वजाबाकी करून घ्यायची आहे. दोन भाग करायचे. पहिल्या भागामध्ये लिटर आणि दुसऱ्या भागामध्ये मिलीलिटर. आता सुरुवातीला 927 500 आणि 700 या ठिकाणी 700 पेक्षा 500 लहान आहे, त्यामुळे आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे आणि वरती एक कॉलम एक्स्ट्रा ठेवायचा आहे. 927 लिटर आणि इकडं 500 मिलीलिटर आणि इकडं आहे 229 लिटर आणि 700 मिलीलिटर. पहा, आता यांची वजाबाकी करताना मिलीलिटर आणि लिटरची सेपरेट वजाबाकी करायची आहे. 500 लिटर मधून 700 लिटर जात नाही, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी इकडून हातचा घ्यावा लागेल. आता आपल्याला हातचा घेताना लिटर कडून हातचा घ्यायचा आहे, म्हणजे 1 लिटर आपल्याला उष्ण घ्यायचा आहे. 1 लिटर म्हणजेच 1000 मिलीलिटर. या ठिकाणी 1 कमी केला तर इथं होतं 926 आणि या ठिकाणी हातचा जो घेतलेला आहे तो मिलीलिटर मध्ये कन्वर्ट केला तर 1000 होतात आणि हे पहिले 500 आणि हे 1000 तर 1500. आता 1500 मधून 700 वजा होतात तर शिल्लक राहतात 800 आणि लिटर मधून जर आपण 926 मधून 229 वजा गेले, 6 मधून 9 जात नाही, पुन्हा या ठिकाणी हातचा घेतला 16 तून 9 गेले, राहिले 7. या ठिकाणी हातचा दिलेला आहे, पुन्हा या ठिकाणी 1 राहिला म्हणजे 11 तून 2 गेले 9 आणि इथून एक हातचा घेतला 7 झाले आणि 7 मधून 2 गेले, सॉरी इथे राहिले 9 तून 3 गेले
6 राहिले. 697 लिटर आणि 800 मिलीलिटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती पाणी वापरण्यात आलेलं आहे तर खाली लिहायचं आहे 697 लिटर आणि 800 मिलीलिटर. या पद्धतीने काळजीपूर्वक वजाबाकी करायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. एका दुकानातून प्रियाने 30 रुपयांना बिस्किटचा एक पुडा याप्रमाणे 8 पुडे विकत घेतले तर तिला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? पहा, एक पुडा जो आहे तो 30 रुपयांना आहे. एका पुड्याची किंमत आहे 30 रुपये. तर आपल्याला 8 पुड्याची किंमत विचारलेली आहे. 8 पुड्याची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? 30 ला 8 ने गुणावं लागेल. तर त्याचं उत्तर येईल 8 त्रिक 24 म्हणजे 240 रुपये. दुकानदाराला 240 रुपये द्यावे लागतील असं वाक्यामध्ये लिहायचं आहे खाली. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. खालील दिलेले प्रश्न सोडव. एकूण गुण आहेत 4. आकडा पहा. घनाकृतीला किती पृष्ठे असतात? पहा, सोबतची आकृती आपल्याला घनाकृतीची दिलेली आहे तर त्याला एकूण 6 पृष्ठ आहेत. पर्याय क्रमांक 4 या आकृतीला एकूण 6 पृष्ठ आहेत. पर्याय क्रमांक 4. इष्टिका, चिती आणि घन या दोघांनाही सारखे पृष्ठ असतात संख्येने. फक्त आकार मात्र इष्टिका चितीचा आयत असतो आणि घनाचा चौरस असतो. एवढा फरक आपण लक्षात ठेवायचा आहे. आकडा पाहूया. खाली दिलेल्या घडणीतून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतींचे नाव कंसातून शोधून लिही. पेंटोमिनो, घन आणि इष्टिका चिती अशा आपल्याला एकूण 3 पर्याय दिलेले आहेत आणि आकृत्या 2 आहेत. पहिली आकृती पहा. तर पहिल्या आकृतीचा आकार जर पाहिला तर तो आयत आहे आणि 1 2 3 4 5 6 पृष्ठ आहेत म्हणून ती आकाराला इष्टिका चिती येईल. पेंटो म्हणजे 5च पृष्ठे असतात त्याला, त्यामुळे पेंटो हा पर्याय या ठिकाणी होणार नाही, इष्टिका चिती. आणि खालच्या आकृतीला सुद्धा 6 पृष्ठे आहेत त्यामुळे आणि त्यांचा आकार हा चौरस आहे त्यामुळे ही आकृती घनाची आहे, क्यूब. या पद्धतीने हे 2 प्रश्न 2 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 9 जो आहे शेवटचा. पुढील प्रश्न सोडव. गुण आहेत 4. एका गावातील विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सारणीत दिलेली आहे. सांख्यिकी माहितीवरून आपल्याला चित्रालेख काढायचा आहे. पीक आणि शेतकऱ्यांची संख्या दिलेली आहे. कापूस, तूर, मका आणि ज्वारी. संख्या आहे 72, 64, 40 आणि 32. प्रमाण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 8 शेतकऱ्यांसाठी. असं एक चित्र वापरायचं आहे. म्हणजे एक जे चित्र दिलेलं आहे ते एक चित्र म्हणजे 8 शेतकरी हे प्रमाण आपल्याला प्रमाण मानून चित्रालेख तयार करायचा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 72, 64, 40 आणि 32 या 8च्या पाड्यातल्या संख्या आहेत. 8 ने विभाज्य असणार आहे. तर हा प्रश्न सोडवताना खाली आपल्याला माहिती दिलेली आहे ड्राफ्टिंग मध्ये. त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? चित्रालेख तयार करायचा आहे. चित्रालेख तयार करण्यासाठी आपल्याकडे पिकांचा प्रकार आणि शेतकरी संख्या असं दिलेलं आहे. पहिला जो प्रकार आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे कापूस, दुसरा आहे तूर, त्यानंतर मका आणि शेवटी ज्वारी. आता याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा कापूस आणि शेतकऱ्यांची संख्या आहे 72. 72 ला जर आपण 8 ने वागलं 8 9 72 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 9 चित्र काढावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि चित्र आपल्याला जे दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या. वेळेअभावी मी काढत नाही. त्यानंतर तूर ही जी संख्या आहे, तूर या पिकाची संख्या 64 आहे. 64 ला 8 ने भागितलं तर 8 8 64. या ठिकाणी आपल्याला 8 चित्र काढावे लागतील. 1 2 3 4 5 6 7 8. त्यानंतर मका हे पीक आहे आणि संख्या आहे 40. 40 ला 8 ने भागलं तर 5 येते. 8 पंचे 40 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5 चित्र काढावे लागतील. शेवटी ज्वारी आहे. ज्वारीची संख्या 32 आहे
आणि 32ला 8ने भागलं 8 चौक 32, म्हणजे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी 4 चित्र काढावे लागतील। या पद्धतीने चित्र काढल्यानंतर आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळतील। त्यामुळे काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।